जगदीश घरत. ओके. चला सलामचे षटक मला वाटतं रत्नाकर आहेत. शशी ठाकूर अभिनंदन. पहिला चेंडू उंच फटका जातो स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि हा पहिल्या चेंडूवर चौकार. पहिला चेंडू चौकार. दुसरा चेंडू बघूया काय घडतंय. विनोद आहेत मला वाटतं यष्टीरक्षक. यावेळेला उंच फटका आहे. कुठला क्षेत्ररक्षक नयन म्हात्रे झेल टिपतायत आणि बाद होतोय महेंद्र पाटील बाहुबली. नक्कीच 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. उपाध्यक्ष केसीनाथ भोईर विनंती करतोय व्यासपीठावर या. जेवण झालं का? उपवास आहे शुक्रवार म्हणाले मला ते सकाळी. ठीक आहे धन्यवाद. जितू पाटील आहेत. नक्कीच निलेश मला वाटतं राकेश आणि निलेश पाटील. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे ती 1/4. गोडदेव मास्टर्स. अरे दादा कुछ करो गर्मी में. यावेळेला बघूया एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या फटका आहे. चेंडूवरती येत आहे ते कुंदन. थ्रो दिला जाईपर्यंत रत्नाकर चेंडू सोडतायत आणि 2 धावा. एक्स्ट्रा कव्हर 2 धावाने धावसंख्या पहिल्या षटकात 1/6. भरत, कमलेश, कुंदन, राजू आणि गुरु. लाला, राजेश, नयन, छोटा राजू. बघूया यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. नयन चेंडूवरती जात आहेत. चेंडू पकडून थ्रो दिला जाईपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी हा ना चाललेला आहे. तिसरी धाव सुद्धा पळून पूर्ण केलेली आहे. कोणी कव्हरला नाहीये. भरत खांद्यावर हात ठेवून आहेत. काय चाललंय. 2 चेंडू 5 धावा निलेश पाटील यांच्या. क्या बात आहे. वॉटर बॅटिंग. धावा झाल्यात 9. 1/9. बाहुबली पहिल्या चेंडूवर षटकार आणि तिसऱ्या चेंडूवर बाद. राजू आणि राजेश आहेत. नक्कीच विनोद यष्टीरक्षक आहेत आणि राजेश पाटील. किती राजे. राजांचाच संघ आहे. या खाली राहतोय चेंडू. यष्टीरक्षकाला मला वाटतं पायाला लागून जातोय यष्ट्यांवरती. चेंडू निर्धाव जातोय. षटक संपतंय पहिलं. नाही पायाला लागून लागला. नाही आपलं लक्ष आहे ना. पहिलं षटक संपतंय. बाद आहे का? बाद.
पहिल्या षटकात शेवटच्या चेंडूवरती दुसरा गडी बाद होतोय राकेश यांच्या रूपानं. म्हणजे या षटकात 9 धावा आणि 2 बळी रत्नाकर यांची कामगिरी. विजय पाटील पायाजवळची वस्तू पडेल, लक्ष ठेवा. ऊन खूप आहे, मला वाटतं 48 आहे का डिग्री. संकेत पाटील बघितलं तर मोबाईलवरती लगेच समजेल आपल्याला. कालही तापमान 4 दिवस. मला वाटतं लाला दुसरं षटक. लाला 4 षटकांचा सामना आहे. गोडदेव आणि मुर्दा, जय धारावी मास्टर्स मुर्दा. एक भाईंदर वेस्ट आणि एक भाईंदर पूर्व पश्चिम असा सामना आहे. विनोद आहेत, एक मला वाटतं बॉक्स क्रिकेटचे बादशाह आहेत म्हणायला काही हरकत नाही आहे. मोहित आहे, विनोद आहेत. हे जबरदस्त आमचा जनक आहे. चांगले खेळाडू आहेत आपल्या परिसरामध्ये. चेंडू टॅप केला जातोय, काय घडेल. कमलेश चेंडूवरती येईपर्यंत 2 धावा. थ्रो पोचत नाहीये. 2 धावाने धावा झाल्यात 11. दुसरा षटक, पहिला चेंडू, 7 चेंडू 11 धावा. किती धावा करेल गोडदेव संघ. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई रजिस्टर अंतर्गत ही 20वी स्पर्धा. यानंतर परत उद्या याच ठिकाणी 21वी, त्यानंतर भाईंदर आणि 23वी राई आणि 24 दमण. चलो दमण 23, 24, 25 मे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं कुंदन चेंडूवरती येईल. थ्रो दिला जात नाहीये. 2 धावा. लाला नाराज. स्लो क्रिकेट, अतिशय स्लो क्रिकेट. चेंडू पकडून लगेच थ्रो दिला गेला पाहिजे. धावा झाल्यात 15, 13. पहिल्या षटकात 9 धावा. या षटकात आतापर्यंत 2 चेंडूवरती 4 धावा. संकेत पाटील, काल संपूर्ण नाटकाचं निवेदन तुम्ही नसल्यामुळे मला करावं लागलं. कमी तिथे आम्ही. सुंदर नाटक, खरोखर अतिशय सुंदर. जाणून बजून बघूया आपण. तयारी चालू आहे गणेश नाट्य मंडळाची. हनुमान जयंती सगळीकडेच असते, मिऱ्यालाही आहे. जोरदार यात्रा असते मिऱ्याची, पालखी वगैरे सगळं काही असतं. उंच पटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू लेगकडे जातोय, स्क्वेअर लेगच्या दिशेनं. राजेश पोचेपर्यंत यष्टीरक्षक मला वाटतं गेले आहेत ते नाही. कुंदन आहे. 2 धावा. 2 धावाने धावा झाल्यात 15 धावा. लाला नाराज. 2, 2, 2, 6 धावा या षटकात आतापर्यंत 3 चेंडूवरती आलेले आहेत. एकही सिंगल नाही. 1 चौकार, 2 2चे 4 फटके, चौकार 1 आणि 1 3चा. 4, 3, 7 आणि 8, 15 धावा झाल्यात 15. 2 बाद 15. गोडदेव मास्टर्स दोन्ही संघांना समान संधी. अध्यक्ष कमलेश म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेनं लाला जातोय चेंडूवरती. चेंडू पुन्हा सुटतोय विनोद यांच्या हातातून. 2 धावा. पुन्हा एकदा धावा झाल्यात 17 धावा. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई रजिस्टर अध्यक्ष कमलेश म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. दुपारच्या सत्रामध्ये त्यांचं आम्ही स्वागत करतोय. धन्यवाद, आपण आलात. मीरा मास्टर संघाच्या वतीनं तुमचं स्वागत करतोय. क्या बात आहे डोनाल्ड, बढिया बॉल. ते पडेल, ते कागदातून पडेल डोनाल्ड. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने ठरवलेलं आहे निलेश यांनी. नाही, थांबवलेलं आहे. यावेळेला पहिल्यांदा 1 धाव येते. एका धावेने धावा झाल्या त्या 18. पहिल्या षटकात 9 धावा. या षटकात आतापर्यंत 5 चेंडूवरती 9 धावा. नाबाद 14 निलेश. एकही चौकार किंवा षटकार नाहीये. धावा झाल्या त्या 2 बाद 18. ओम ब्रह्मदेव गोडदेव, जय धारावी मुर्दा मास्टर्स, अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था
मुंबई ठाणे वसई रजिस्टर अंतर्गत मीरा मास्टर आयोजित 20वी स्पर्धा आहे। यावेळेला कार्पेट ड्राईव्ह आहे, लॉंगॉनच्या दिशेने फटका येतो चेंडूवरती राजेश पाटील, हा ना चाललेला आहे, थ्रो पोहोचत नाहीये आणि 2 धावा। अतिशय महागडं षटक, मला वाटतं 20 धावा झाल्यात, 11 धावांचं षटक आहे। धावा झाल्यात 20, या षटकात 11 धावा, 2-2चे 5 फटके आणि एक सिंगल, 11 आणि 9 20 धावा गोडदेव मास्टर्स। समोरचा संघ अतिशय जबरदस्त आहे। यानंतर होणारा सामना कोलशेत वर्सेस कांदरपडा के काल मुंबईनं सामना जिंकलेला आहे। आज चेन्नई वर्सेस मला वाटतं नाही लखनौ, आज रात्री तिथं काय घडेल बघा। पेनकरपाडा संघाची मॅच आहे उद्या, काहीतरी परिवर्तन नक्कीच घडणार आहे। मांडव तेच असेल पण रंग बदलणार आहे। शशी स्टर्लिंग मित्रा कुठे आहेस शशी? शशी वर्तक दिसत नाहीयेत। याच ठिकाणी उद्यापासून पेनकरपाडा संघाची 21वी स्पर्धा आहे। त्यानंतर पुढच्या शनिवार रविवारी भाईंदर NS आणि मंगळवार बुधवार 30 आणि 1 मे राई 23वी स्पर्धा। त्यानंतर 23, 24, 25 दमण। तिसरं षटक कुंदन, सामोरे जातील निलेश पाटील। धावा झाल्या 2 षटकात 20 धावा। चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडू आत वळतोय, क्या बात है। चर्चा है की अपील है? चर्चा है तो खर्चा है, कुछ नहीं होएगा लाला। ती काय मातीची भरणी नाही आहे, किधर भी डाल दिए। पहिला चेंडू निर्धाव, क्या बात है, वॉटर बॉलिंग। बऱ्याच वेळानंतर चेंडू निर्धाव गेलेला आहे। चेंडू एकदा टॅप केला जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, चेंडूवरती कमलेश येत आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, हे अगोदर घडायला हवं होतं। एकच धाव, एका धावेने धावा झाल्यात 21। चेंडू शिल्लक अजूनही मला वाटतं 10, शेवटचे 10 चेंडू आहेत। करामत घडेल का? पंकज सामोरे जातील, धावा झाल्यात 21 धावा। या उपखजिनदार जगदीश घरत यांचं आगमन झालेलं आहे, सकाळपासून आहेत। नक्कीच या चला, वेळ वाया घालू नका। आयोजकांचं म्हणणं आहे ऊन वाढत चाललेले आहेत, एक वेळ असेल की मध्ये झाडं लावावी लागतील। 2 धावा डिक्लेअर। परिस्थिती खराब आहे कारण पर्यावरण साधलं जात नाही, त्यामुळे ही परिस्थिती येते। नक्कीच दुबई बुडलेला आहे पावसामध्ये आणि आपल्याकडे हीट आहे। पुढचा चेंडू, चेंडू क्या बात आहे। मागच्या सामन्यात हेच घडलं, आताच्याही सामन्यात हेच घडलं। चेंडू सोडून दिला जातो, बाद होत आहे। पंकज दया बहे सदू कबीर दया, दो कबीर दया बहे सदू कबीर दया, दो कबीर दया बहे सदू कबीर दया, दो कबीर दया बहे सदू कबीर दया। It's remix, अकल घर लया मर्जी लेकिन कर लया, अकल घर लया मर्जी लेकिन कर लया। नवीन फलंदाज जय, आदर सत्कार केला जातोय। सन्माननीय कमलेशजी म्हात्रे अध्यक्ष रमाकांत भोईर यांना विनंती करतोय की शुभ सन्मान करायचा आहे। कमलेशजी म्हात्रे अध्यक्ष आगरी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई रजिस्टर,
शुभ सन्मान केला जातोय कर्णधार रमाकांत भोईर यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद, आपण आलात त्याबद्दल मनापासून आभार. कुंदन क्या बात आहे, वॉट अ बॉलिंग. 3 चेंडूमध्ये मला वाटतं 2 बळी, एकच बळी. यावेळेला इकडे फटका आहे. कोण येतोय चेंडूवरती? गुरु चेंडूवरती येतोय. क्या बात आहे, लगेच थ्रो दिला जातोय लाला यांच्या हातात. वॉट अ थ्रो, वॉट अ थ्रो. धावसंख्या एका धावेने 22 धावा. तिसरं षटक कुंदन यांचं अप्रतिम. क्या बात आहे बंधू. अरे बंधू, यावेळेला स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑर्मच्या दिशेने येतोय चेंडू. चेंडूवरती येतोय विनोद. लगेच थ्रो दिला जातोय. कुठल्या अँगलने थ्रो आहे? लालाकडे थ्रो येतोय. यस, एकच धाव. एका धावेने धावसंख्या 23. तिसरं षटक अजूनही शेवटचा मला वाटतं चेंडू. क्या बात आहे, वॉट अ बॉलिंग. फक्त आणि फक्त 3 धावाने 1 बळी. जबरदस्त कामगिरी. कारण पंकज सरकार डावखोरा फलंदाज बाद केलेला आहे. कारण ज्याला ऍडव्हान्टेज होता डाव्या खेळाडूला, तोच फलंदाज 0 धावसंख्येवरती बाद झालेला आहे. उंच फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. चेंडूवरती येतो राजेश. थ्रो दिला जाईल. लाला नाराज. 2 धावा. थ्रो येत नाहीये राजेश यांचा. 2 धावा. 2 धावाने धावा झाल्यात 25. षटक संपतंय. तिसरं गोडदेव संघ 3 बाद 25. वसंत पाटील, किसनाथ भोईर या रागावल्यात. ओके, नंतर राग शांत करूया आपण त्यांचं. चालेल. मनोज भोईर मात्रे, करोना चालू आहे का? करोना चालू आहे का? आम्ही आमच्या संघासोबतच बसतो ना केसरी भाऊ. मेघा अभिनंदन. चला, यानंतर होणारा सामना दोन्ही संघांनी कर्णधाराने तयार राहायचा आहे. कांदरपाडा वर्सेस कोलशेत. मी विनंती करेन की कांदरपाडा संघ आणि कोलशेत संघ कर्णधार, मला वाटतं ती पेटी फोडा. त्याला दृष्ट लागले सगळ्यांची. माझ्या सकट देवगड 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 चेक करायला पाहिजे. बरोबर आहे. मी तर सांगेन हा परत द्या. हा, त्याला मेघाभाऊ दृष्ट लागले त्या आंब्याला. कुठूनशी आणलाय, कुठूनशी आणलाय, एकदा द्या एकदा चेक करून. घाट फोडव तू, चाकू आहे तो. कच्चेने पिक्के आपण नंतर बघू. षटक दादा कोलशेत. चला, शेवटचं षटक मला वाटतं कमलेश पाटील आहेत. सामोरे जातील मला वाटतं निलेश. 1 डाऊनला आल्यात कारण तिसऱ्या चेंडूवरती बाद झाले होते महेंद्र. धावा झाल्यात 25. या षटकात किती धावा येतील बघूया. चेंडू टॅप केला जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. चेंडूवरती येतोय कुंदन. चेंडू सापडत नाहीये. 2 धावा. गचाळ क्षेत्ररक्षण काहीच झालेलं आहे. लाला तर कमरेवर हात ठेवून बसलेले आहेत. धावा झाल्यात 27. एक धाव महत्वाची आहे कारण मागच्या सामन्यात पाहिलं 9 धावा झाल्या नव्हत्या त्या एकसरी संघाला. कांदरपाडा संघासोबत वाटलं होतं एक हाती सामना जिंकेल, परंतु नॉन स्ट्राईकला ठाकूरला ठेवला देवेंद्र ठाकूर यांना. तिथेच पराभूत झाला एकसरी संघ. कारण किशोर पाटील सारखा खेळाडू स्ट्राईकला असताना स्ट्राईक दिली नाही आहे आणि पराभूत झाला एकसरी संघ. विजय झाला कांदरपाडा संघ. सामन्यावरती लक्ष ठेवायला हवं होतं. नाबाद 18 निलेश पाटील. धावा झाल्या 27. यावेळेला मात्र जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हर लॉंगॉनच्या मधून. क्या बात आहे, क्या बात आहे रत्नाकर. व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण. डबल केस त्यावर टोपी. हे बघायला पाहिजे. कुंदन लक्ष ठेव, वय वर्ष 50च्या पलीकडे. आपल्या मित्रासाठी टाळ्या व्हायलाच हवत. कमलाकर भैर. धावा झाल्यात 29. शेवटचे 4 चेंडू. किती धावा येतील शेवटचे 4 चेंडू
भरत राऊत, संकेत पाटील, धन्यवाद तुमचं. कालचं जागरण आहे, समजून घ्या. उंच फटका मारण्याचा प्रयत्न, कुंदन यांच्या हातात चेंडू सुटतोय. काय होतंय, सूर्य पण नाहीये तिकडे. सोप्पा झेल. आता लाला काय करेल? लाला हा धावा झाल्या 30. जीवदान दिलेलं ते निलेश पाटील यांना. अतिशय सोप्पा झेल. गचाळ क्षेत्ररक्षण कुंदन यांचं. गोलंदाज नाराज, संघ नाराज, खेळाडू नाराज. धावा झाल्या 30. शेवटचे 3 चेंडू. जय पाटील, जय पाटील, जय पाटील. यावेळेला पुन्हा एकदा जीवदान. राजू, राजू, सबका राजू. आता खा काजू. आणि बाद होत आहे निलेश पाटील. सोपे 2 झेल सुटलेले आहेत. आता काय करायचं? उलट्या बाजूने होता मित्रा. नाव काय तुझं? अथर्व डीजे. थँक्यू. बाजूला बसला त्याला हक्सन. शशी, तुझी तब्येत आहे कशी? बरी. हा ठीक आहे. शेवटचे 2 चेंडू. यस. नाही मी बोलणारच नाहीये. अरे मला समजूत आहे, नो डाऊट. तो डीजे वाजवत होता, मी बोलणार नाही मित्रा. गेली 25 वर्ष मी कॉमेंट्री करतोय, टेन्शन घेऊ नको. उंच फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू लागतोय बॅटला लागून स्क्वेअर लेगच्या दिशेनं. स्ट्राईक वरती नाही, चेंडू डेट केला जातोय. एका धावेने धावा झाल्या त्या 32. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू. 2 जीवदान, एक जय यांना आणि एक निलेश यांना. नाव स्ट्राईकला आहेत भावेश, नवीन फलंदाज आमचे भाचे भावेश. शेवटचा चेंडू चांगलं रोखलेलं आहे या 2 षटकामध्ये. मला वाटतं जवळजवळ 2 षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 9 आणि 11, 20. आत्तापर्यंत धावा झाल्या ते 31, म्हणजे या 32. शेवटचा चेंडू भावेश. यावेळेला मात्र कार्पेट ड्राईव्ह आहे. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडूवरती येते विनोद. थ्रो दिला जाईपर्यंत चेंडू सुटतोय. किती धावा येतील? अरे यार, कमलेश पडतोय, धूळ जास्त आहे आणि मला वाटतं बाद की काय बघूया. पंचांचा इशाराची वाट पाहतोय. 3 धावा, जिथे एकच धाव होती ती 3 धावा बहाल करतात. थ्रो गॅदर केला जात नाही. 3 धावाने धावा झाला 34, 35 धावा करायच्या जिंकण्यासाठी 4 षटकात 36. धन्यवाद. राजू यशवंत भोईर, दिलीप भोईर, रफिक पटेल, हरिचंद्र मात्रे, मोहन मात्रे, प्रभाकर मात्रे, आत्माराम गावंड, दीपक पाटील, उमेश भोईर, नवीन सिंग, विक्रम सिंग, हिरेन विपुल, लक्ष्मण पाटील, हेमंत वर्तक, जेवण करणाऱ्या सर्व महिला आणि पेनकरपाडा मास्टर संघ या सर्वांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. राम आएंगे राम आएंगे. कांदरपाडा टीम कॅप्टन ग्रेक आणि कुलशेत मोहनगरत नाणेफेक करण्यासाठी या. धन्यवाद भगवान दादा. मोहन आलाय, मोहन घरात आलेत तर ग्रेक यायचंय. कांदरपाडा बघा, तुम्ही सांगता की 5 ओव्हरची मॅच, इथे 4 ओव्हर त्या उन्हामध्ये उभं राहणं असह्य झालंय.
आणि तुम्हाला 5 ओव्हरच्या मॅच हव्या आहेत. लक्षात ठेवा किती त्रास होतोय याचा अनुभव तुम्ही घेतला. गुरु काय वाटतो, काय 4 ओव्हर कशा वाटल्या तुला? या वर या, वर या, ग्रेक वर या. चला नाणेफेक करून घेऊया आपण. राजाभाऊ, राजाभाऊ, अध्यक्ष कमलेजी म्हात्रे साहेब विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करावी. पेनकरपडा वर्सेस कुलशेत. कॉइन स्विन झाला त्या ठिकाणी. अध्यक्ष महोदय यांच्या शुभ हस्ते कॉइन स्विन झाला. टॉस विन. कोण जिंकलं टॉस? कांदरपडा जिंकला. क्या बात आहे. ग्रेक काय सांगतो, निर्णय काय सांगतो? अध्यक्षांना विचारू का निर्णय? नको. उष्मा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या कारणास्तव आम्ही वारंवार का म्हणतोय तुम्हाला की शक्यतो कमीत कमी वेळ वाचवा. दिलीप भोईर जे पाणजूचे माजी कर्णधार यांना आपण वैद्यकीय मदत जाहीर केली होती. लक्षात ठेवा, दिलीप भोईर पाणजूचे माजी कर्णधार ज्यांना आपण वैद्यकीय मदत जाहीर केली होती. प्रत्येक संघाने वैद्यकीय मदत जाहीर केली होती. तर ज्या ज्या संघांची ती मदत अजूनही बाकी आहे द्यायची त्यांनी द्या. मंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत ज्यांची ती मदत अजूनही पोचली नाही आहे. तर ज्यांची मदत ती बाकी असेल ती मदत आपण मंडळाजवळ लवकरात लवकर जमा करावी.
चला मॅचच्या दिशेने संख्येचे पाटील स्कोरबोर्डवर त्या ठिकाणी आमच्या संमित स्कोरिंग करत आहेत. धावा संख्या 35, 36 धावा विजयासाठी आहेत. 4 ओव्हरची मॅच, 36 धावा एक मोठं चॅलेंजिंग स्कोर असला. राजेश पाटील, मुर्द्याची यात्रा, त्यानंतर राईची यात्रा, आज शिलासन. पहिला चेंडू फुल टॉस, मात्र हा मिस केला फुल टॉस. राजेश पाटील थोडंसं नक्की नाराज असतील. देवबोली जर आपण त्यांची पहिली मैदानाच्या आतमध्ये तर स्वतःवर नाराजगी व्यक्त करतायत. कारण पहिला चेंडू यावेळेस संधी होती आणि बॅटनं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता, मात्र बेगानं बीट झाले इतकंच म्हणू शकतो मी. बॅटची एज, चेंडू जातोय गोष्टांकित क्षेत्राच्या दिशेनं. 1 धाव मिळेल या ठिकाणी. अकाउंट ओपन होतं, खातं उघडलं गेलं मुर्धा मास्टर्स टीमचं. 1 या धावेनं ऑफसाईडला पंच करतोय. एक्स्ट्रा कव्हर डीपला चेंडू होतोय. मागे प्रोडक्शन फिल्डर आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. जे काम गोडदेव संघाने केलं, कारण गोडदेव संघाच्या इनिंगचा जर विचार केला आपण, संपूर्ण इनिंगचा गोडदेव संघाचा विचार केला तर फक्त आणि फक्त मला वाटतं संकेत 1 चौकार. संपूर्ण इनिंग मध्ये फक्त 1 चौकार. त्यानंतर मात्र सिंगल डबल्स 9 वेळा जवळपास दुहेरी धावा आणि जवळपास तिहेरी धावा या 2 वेळा. अशा प्रकारे धावफलक सजवला होता गोडदेव टीमनं. ऑन साईडला चांगला फटका जय पाटील, स्ट्राइक एंडला थ्रो. बॅकअप नाहीये. बॅकअप असणं गरजेचं होतं त्या ठिकाणी, मात्र बॅकअप त्या ठिकाणी नव्हता. मनोज पाटील स्ट्रगल करतात त्या ठिकाणी. आज मात्र संघामध्ये संधी मिळते. खास करून पांडूच्या गावामध्ये 24 तारखेला खास एक विशेष आमंत्रण मनोजला देण्यात आलेलं आहे. धावा संख्या 5. पुन्हा एकदा बॅटची एज लागली गेली. गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मिळेल. धावा झालेल्या आहेत त्या 6. टार्गेट समोर आहे ते 36 धावेचं टार्गेट समोर आहे. जवळजवळ विचार केला आपण तर 4 ओव्हरची मॅच, जवळपास 4 ओव्हरची मॅच 36 करायचे आहेत. 36 म्हणजे 9 धावा पर ओव्हर मध्ये. रिक्वायर्ड रन रेट. हो, अप्रतिम चेंडू हाताळला गेला. यावेळेस मात्र जागेवर थांबवलं त्या ठिकाणी राजेश पाटलांना. सिंगल इथे मिळतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. फलकार धावा येत आहेत 7. धावा करायच्या आहेत त्या 9 पर ओव्हर. इथून मात्र नक्कीच रिक्वायर्ड रन रेट थोडासा वाढेल. कांदरपडा ग्रेग बॅटिंग करणार. ओके, कमी असतील खेळाडू तर अध्यक्ष बोलतात मी आहे. पाठवू का ना? अध्यक्ष बोलतात की कमी असेल तर मी उतरतो. धावा संख्या 7. सकाळी अध्यक्ष सोबत नव्हते तर मला वाटलं अध्यक्ष 5 गणीला गेले का इतक्या गरमीला घाबरून. पण अध्यक्ष मध्ये म्हणतात की नाही माझ्या घरी पाहुणे होते. 5 गणीचं क्लायमेट खरोखरच अप्रतिम आणि अध्यक्षांचा जो बंगला आहे खरोखरच 3-4 दिवस आम्ही तिकडे होतो. अपील मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी नो डाऊट. आणि अक्षरशः जिथे भाऊ की थंडी वाजायची बाहेर बसल्यावर आम्ही त्या बंगल्याच्या. जबरदस्त बंगला आहे. अगदी त्या डोंगराच्या बरोबर किनारे तो बंगला आहे. अप्रतिम वाटलं होतं. कोलशेट टीमने तर एन्जॉय केला स्विमिंग पूलमध्ये त्या ठिकाणी. धावा संख्या 7. चांगला फटका आहे. तेच तरार फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं. मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. पहा वेळ वाया घालवून लगेच थ्रो दिला गेला त्या ठिकाणी. बॅकअप इथे स्ट्रगल करतोय म्हण्या. परतावा लागेल. हे विकेट सॅक्रिफाईस केली गेली या ठिकाणी. राजू
नादच केलाय थेट ओ सेठ तुम्ही माणूस हाय लय ग्रेट थँक्यू बक्षीस झालंय. तू जर कॅश घेतलास ना म्हण्या तर तुला राकेश कडून दिले जातील 500 रुपये. मॅन फ्रॉम राई राकेश म्हण्या तू जर कॅश पकडला तर 500 रुपये. सकाळपासून राकेश इथे आलेला आहे. मगाशी मी राकेशला म्हटलं की वेलकम, कदाचित लक्ष नसेल राकेशचं त्या गोष्टीकडे. धावा संख्या 9 भावेश पाटील. समोर आहे न्यू बॅटर मिस्टर कमलेश. एक काळ कमलेशची मात्र एक इनिंग मला आठवते ज्या ठिकाणी मुर्दा संघानं पहिलं टायटल उचललं होतं कोलशेतचं मैदान. जितू भावना कदाचित आठवत असेल काय ती इनिंग खेळली होती. यावेळेस स्टेट बॅटर फटका, चेंडू अवैध आहे. जय येतोय, चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न तर केला होता जयनं. आता थ्रो जाईपर्यंत 2 धावा. जवळपास मी तर म्हणेल की जवळपास 7 ते 8 वर्ष समालोचन करतोय. आता सगळ्यात बेस्ट इनिंग ते कमलेशने कोलशेच्या मैदानावर खेळली असेल. 40च्या पलीकडची ती इनिंग खेळली होती. धावा झाले ते 11. बक्षीस पात्र फेरी. त्या फेरीमध्ये पोहोचण्यासाठी ही मॅच जिंकणं गरजेचं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र आदळतो तो पॅडवर. इथे एक चॅलेंज मी का म्हटलं, जरी 36 धावा असल्या तरी स्विंगच्या अगेन्स्ट खेळायचं आहे मुर्दा संघाला. हे मुर्दा संघासमोर खूप मोठे चॅलेंज आहे. पोरांनो मस्ती करू नका. ते काट्या साईडला ठेवा आणि ते बॉटल उडू नका मैदानाच्या आतमध्ये. स्वतः चेंडू घेऊन येतो क्या बात आहे. मग अशी जो थ्रो केला गेला त्याच्यामुळे काही धावा नक्कीच मोजाव्या लागल्या होत्या गोरदो टीमला. पुन्हा चुकी करणार नाहीये तर नक्कीच स्वतः येतोय चेंडू घेऊन येतील. धावा झाल्यात 12. वेग वाढवावा लागेल. पर ओव्हर 9 रिक्वायर्ड रनचा विचार केला आपण. 9 धावा रिक्वायर्ड रन समोर होता आणि त्या सरासरीनं जर चालायचं असेल तर वेग वाढवणं गरजेचं आहे. चेंडू अवैध आहे. चांगलं एफर्ट लावलं गेलं. महेंद्र पाटील त्या ठिकाणी आहेत. 2 धावा तरी ते नक्कीच मिळतील. 2 धावा तर नक्कीच वाचवल्या महेंद्र पाटीलला. पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरला होता महेंद्र पाटील. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा झाल्या तर फलकावर त्या म्हणजेच 14. अजूनही धावांची गरज आहे ती तब्बल मला वाटतं 22. 12 चेंडू 22 धावा. जो 9च्या घरामध्ये रिक्वायर्ड रन होता तो तब्बल पोचला गेला जवळपास 11च्या घरामध्ये. धावा संख्या 14. 22 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. सगळ्यांसाठी पारितोषिक आले. किशोर दत्तात्रय भगत, पेनकर बडा, षटकारांची तिकडी, चौकारांची तिकडी आणि विकेटची हॅट्रिक जो कोणी खेळाडू घेईल त्याला दिले जातील 500 रुपये. भगवानजी पाटील साहेबांनी मगाशी नक्कीच जे वक्तव्य केलं खरोखरच आज जे आपण आयोजन नियोजन पाहतोय हे उद्या नसेल. उद्या याहून नक्कीच अलग असेल. भरपूर काही बदल असतील कारण उद्याची स्पर्धा बदलेल. ही मिऱ्याची स्पर्धा आपण खेळतोय. उद्या पेनकरपड्याच्या स्पर्धेला सुरुवात होत आहे. मैदान हेच राहील. आयोजन थोडंसं नक्कीच बदलेल. धावा 14. वेळ वाचवा प्लीज. तुमच्या बळ्यासाठी आम्ही म्हणतोय. चांगला चेंडू होता यावेळेस. बरोबर पॅडवर चेंडू उधळला गेला. फ्लॉमेल बी यावेळेस आणखीन एक विकेट मुर्दा संघाचा मिस्टर कमलेश. आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालली. आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालली. नदी तडीले चालली. आई नदी तडीले चालली. रागाव झाली जोडी आणि तो वाली तडी चालली. आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालली.
अध्यक्ष महोदय, कांदरपडा संघ पहिली मॅच का जिंकला माहिती आहे का तुम्हाला? कारण काल पूर्ण दिवस सचिन इकडे होता, सचिनने त्यांना प्लॅनिंग दिली. काल असं घडलं होतं या मैदानावर. काल अख्खा दिवस सचिन इकडे होता, सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेवटची मॅच होईपर्यंत. तर सचिनने त्यांना आयडिया दिली असेल कसं जिंकायचं आहे ना सचिन? धावा संघ 14, 2 विकेट पडलेले आहेत आतापर्यंत. असं वाटलं तर लाला माचे येईल, मात्र नक्कीच प्लॅनिंग नुसार खेळतोय मुर्दा टीम देखील. कारण इथे जर आपण पाहिलं तर हवेचा जो वेग आहे तो नक्कीच हवेचा वेग डावखुऱ्या त्याच्या खेळाडूसाठी खूप उपयुक्त आहे. आणि आतापर्यंत या मैदानावर डावखुऱ्या त्याचे खेळाडू नक्कीच सक्सेस झालेत. त्यामुळे नक्कीच एक संधी कुंदनसाठी. इथून मात्र 1 या 2 मोठे फटके. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला जातोय. क्या बात आहे. मुकेश आहे, कोण विसरणार या मुकेशला. नारंगीच्या मैदानावर जी कामगिरी केली होती त्या मातीच्या विकेटवर या मुकेशनं खरोखरच या गोलंदाजीच्या जोरावर मी तर म्हणेल ग्रँड फिनाले पर्यंत पोहोचला होता गोडदेव संघ. आणखीन एक चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू. 3 चेंडू जे हाताळले गेले हे 3 चेंडू खोलवर टप्प्याचे, म्हणजे पॉपिंग क्रिकच्या आतमध्ये चेंडूला पिच केलं गेलं. सुपर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. जितके चेंडू डॉट येतील तितकंच मात्र टेन्शन दडपण वाढेल मुर्दा या संघावर. मी म्हटलं की मुर्दा संघाला वेग वाढवायचा आहे. टार्गेट तुमच्या समोर 36 आहे, फळकावर धावा आलेले आहेत त्या फक्त आणि फक्त 14. षटक क्रमांक 3 सुरू आहे. अजूनही तब्बल 22 धावांची गरज. बॅटची एज, इनसाइड एज लागली गेली. चेंडू मात्र मागे निघून जातोय. 1 धाव नक्कीच मिळेल. 21 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत त्या जवळपास 8. हे 2 चेंडू खूप महत्वपूर्ण. या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले तर नक्कीच कुठेतरी या मॅच मध्ये वापसी असेल मुर्दा संघाची. प्रयत्न तर तोच आहे. काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी होत आहे. अक्षरशः मी तर म्हणेल कुंदनची दुखती नस. वीक पॉइंट काय आहे हा मात्र पकडलाय तो म्हणजे मुकेशनं. 4 चेंडू डॉट करतोय. यावेळेस प्ले डाऊन. आणखीन एक विकेट मुर्दा संघाला बसतोय. हा जवळपास 3रा धक्का. मिस्टर कुंदन वरतीच्या SR डझन बांगड्या भरून घे अरणी झेंड्याला बांगड्या भरून घे श्रीनगरी झेंड्याला बांगड्या भरून घे श्रीनगरी झेंड्याला बांगड्या भरून घे श्रीनगरी. दादा अशी कुठलीही गाणी वाजवू नको प्लीज. अशा प्रकारची गाणी वाजवू नको तू. एका वेळेला एका चेंडूवर 2 विकेट नाही देऊ शकत. एका चेंडूवर 2 विकेट नाही पडू शकत. सॉरी राजेश पाटील, तुम्हाला एक चेंडू उभं राहावं लागेल. एका चेंडूवर 2 विकेट नाही देऊ शकत राजेश पाटील, सॉरी. तुम्हाला 1 चेंडू उभं राहावं लागेल खेळपट्टीवर. ती तरतूद आपण पाहिजे पुढच्या वर्षी बघूया. मंडळाचे पदाधिकारी आहेत ते ठरवतील की एका चेंडूवर 2 विकेट द्यायच्या की नाही. 6 चेंडू 21 धावांची गरज. नक्कीच एक त्या ठिकाणी प्रयोग करून पाहिला होता मुर्दा टीमनं. मी म्हणेल कुंदनला पुढे आणलं होतं. डावखुऱ्याचा खेळाडू आहे, मात्र तो प्रयोग कुठेतरी फसला गेला आणि संघाच्या अडचणी मात्र वाढल्या गेल्या. मात्र कौतुक करेल मी खास करून गोलंदाज मुकेश यांचं. फक्त आणि फक्त 1 धाव दिली आणि 2 विकेट मात्र प्राप्त केल्या मुकेशनं. वेल डन मुकेश, अप्रतिम गोलंदाजी. 2 जिवलग मित्र यारो के यार मी म्हणू शकतो या जोडीला. मैदानाच्या आतमध्ये आहे लाला माची आणि राजेश पाटील. 21 धावांची गरज. 6-21 मॅच. जय, पहिली मॅच अप्रतिम गोलंदाजी केली होती जयनं. 6-21 पहिला चेंडू. प्रामाणिकपणे मात्र
लाला माची यांना मात्र स्ट्राईक देण्याचं काम केलं गेलं. कारण इथून मात्र या मुर्दा संघाला अशा संकटातून मात्र लाला माची वाचवू शकतोय हा पूर्ण विश्वास राजेश पाटील यांना आहे. पाच चेंडू आणि 20 धावांची गरज. यष्टीरक्षकाला का जयनं म्हटलं की काय चेंडू थांबवलास, कारण जर चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेला असता तर पुन्हा राजेश पाटील स्ट्राईक वर असते. पाच 20चा मॅच. लाला माची कोण विसरणाऱ्या खेळाडूला. लक्षात ठेवा जबरदस्त खेळी साकारली होती 5 गणीच्या मैदानावर. आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअर मधलं पहिलं अर्धशतक त्या 5 गणीच्या मैदानावर. 156 धावेचा विक्रम 5 गणीचं मैदान. सर्वाधिक षटकार 17 षटकार 5 गणीचं मैदान. थोडासा बाउन्स. डिक्लेरेशन झोन 1 धाव. कदाचित मला वाटतं पंकज हेच सांगण्यासाठी आला होता. अप्रतिम गोलंदाजी मात्र जयांची. 19 धावा. चेंडू शिल्लक आहे 4. जवळपास कोलशेच्या अगेन्स्ट सगळ्यात खराब हालत होती मुर्दा टीमची त्या 5 गणीच्या मैदानावर. 6 विकेट पडल्या होत्या मुर्दा संघाच्या आणि त्यानंतर मात्र लाला माचीने काय तो खेळ साकारला होता. जबरदस्त. यावेळेचा पुलचा फटका. पुन्हा एकदा चेंडू घोषांकित क्षेत्राच्या दिशेने जातोय. मॅच अजूनही संपली नाहीये. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा करायचे 18. हा विक्रम आतापर्यंत मास्टर्स क्रिकेटमध्ये झाला नाहीये. 2 चेंडू 12 धावा विक्रम झालाय, मात्र 3 चेंडू 18 धावा आतापर्यंत झाल्या नाहीत. 3 षटकार. 2 चेंडू 2 षटकार आलेत. मास्टर्स क्रिकेटमध्ये तो विक्रम मालवणीच्या मैदानावर घडलाय. 2 चेंडू सलग 2 षटकार. क्या बात आहे. अप्रतिम चेंडू हाताळला गेला. यस इथे काय घडले त्या ठिकाणी. यस बाद होतो लाला माची. थैंक यू. वेलकम हिरेन भाई. दोन चेंडू शिल्लक आहेत फक्त आणि धावा करायची आहेत 18. तात्या जेवले का. नयन मात्रे. रेडी राहायचं आहे कांदरपडा आणि कोलशेत. शतरक्षण लगेच लावून घ्यायचं कोलशेत संघानं. मोहन आपण रेडी राहा लगेचच, कारण जितक्या लवकर मॅचेस पूर्ण होतील तितकं बरं आहे. पुढचं आयोजन पेनगरपडाचं आहे, त्यांना देखील आयोजन करायचं आहे. या ठिकाणी चांगला फटका आहे. इनसाइड आउटचा फटका आपण पाहतोय. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल. पंकज चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न होत नाहीये त्या ठिकाणी. सगळ्यात महत्वाचं जिथे कुंदनचा वापर केला, नक्कीच प्रयत्न तर करायला हवे. एखादा प्रयोग करणं गरजेचं आहे, मात्र कुंदनकडून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षेवर कुंदन खरा ठरला नाहीये. डिक्लेरेशन झोन 500 रुपये होते म्हणे. कॅच घ्यायचं होतंस तू. राकेशनं 500 रुपये दिले असते तुला. चला विजय होतोय. अभिनंदन. गोडदेव संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन गोडदेव. आणि हार्ड लक आणि बॅड लक मुर्दा मास्टर्स. मात्र जबरदस्त क्रिकेट. मात्र तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मीरा मास्टरच्या वतीनं तुमचं मनापासून आभार.